तर आजचं थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल की मी कोणत्या विषयावर तुमच्याशी बोलणार आहे। तुम्हीही जर माझ्यासारखे नवीन यूट्यूबर असाल तर खास व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मंडळी, कसे आहात? मस्त ना? तर मी मनीषा ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर तुमचा आजचा दिवस खूप आनंदी आणि निरोगी जाऊ अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते। तर आजचं थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल की मी कोणत्या विषयावर तुमच्याशी बोलणार आहे। माझे रोजचे व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर पाहायला भेटतात, शॉर्ट्स असो किंवा लॉंग व्हिडिओ असो, ते मी एडिटिंग कशा प्रकारे करते। तर खूप प्रॉब्लेम येतो तर व्हिडिओ एडिटिंग करताना, तर आपल्याला ते कशा प्रकारे ॲडजस्ट करावं लागतं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, तर खूप इंटरेस्टिंग आणि युजफुल आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि तर रोजचे व्हिडिओ एडिटिंग करताना तर ही माझी चिवताई माझ्यासोबत सारखी अशी लुडबुड करत असते। शुभ्रा, श्री स्वामी समर्थ। तर नामस्मरण स्वामीचं करताना तर माझ्या पिल्लूचं सुद्धा असंच चालू असतं। रोजच्या रोज माझ्या व्हिडिओ एडिटिंगच्या मध्ये तर माझ्या चिवताईची अशीच लुडबुड चालू असते, तर हिला घेऊनच व्हिडिओ एडिटिंग करावं लागतं। तर चला तर मग आता व्हिडिओ एडिटिंग कशा प्रकारे करते हे याचा संपूर्ण व्हिडिओ आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ शूट करण्यासाठी सगळ्यात पहिली लागणारी गोष्ट म्हणजे कॅमेरा, कारण आपल्याला रोज व्लॉगिंग करायचं म्हणलं की आपल्याला सगळ्यात आधी कॅमेरा हवा असतो। तर मी माझा रोजचं शूट माझ्या फोननीच करते, हा फोन व्हिडिओसाठी वापरते। तर कोणताही फोन असो त्याची कॅमेऱ्याची क्वालिटी एकदम चांगली असली की आपले चांगले व्हिडिओ शूट होतात। आणि व्हिडिओ शूट करताना सगळ्यात दोन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे की आपल्या ऑडियन्सला जे पाहायला भेटतात त्या महत्त्वाच्या दोन गोष्टी आपल्याला काळजी घ्यायची आहे। त्या दोन गोष्टी म्हणजे जे आपण आता रिअल दाखवतो, मी दाखवते माझ्या रोजच्या व्हिडिओमध्ये रिअल गोष्टी, म्हणजे माझ्या घरातील काम असो किंवा धुणं असो, भांडे असो, अशा प्रकारचे मी जे व्हिडिओ दाखवते ना, तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला रिअल दाखवायला हव्यात। कारण असं होतं की आपण काय करतो, 2-3 दिवस आपण एखादा मेकअप करून वगैरे कॅमेऱ्याच्या समोर येतो आणि बोलायला बसतो, मग नंतर आपल्याला त्याच मेकअपचा आपल्याला परत कंटाळा येतो की रोज रोज काय आहे, अशा प्रकारे नाही होणार, म्हणून आपण त्या गोष्टी सोडून देतो। तर तसं नाही करायचं, आपल्याला जे रोजच्या रोज आहे ते आपल्याला आपल्या कॅमेऱ्याच्या समोर आपल्याला दाखवायचं असतं। तर अशा प्रकारे ऑनलाईन ट्रायपॉड अनेक प्रकारचे आपल्याला पाहायला भेटतात। तर अशा ट्रायपॉडला मी उभा किंवा आडवा अशा प्रकारचे फोन माझा ॲडजस्ट करून तर अशा प्रकारे रोज व्हिडिओ शूट करत असते। आणि त्याच प्रकारे असं आपल्याला पाहायला भेटतं की काय आहे या व्हिडिओच्या मागे, एवढी काही कसरत नाही आहे असं वाटतं, पण सांगायचं म्हणलं ना तर या व्हिडिओच्या मागे खूप असं स्ट्रगल असतो। तर बघताना आपल्याला फक्त 1-2 मिनिटाचाच व्हिडिओ पाहायला भेटतो, पण याच्या मागे खूप असे प्रॉब्लेम येतात आणि खूप अशा प्रकारे आपल्याला खूप गोष्टी अशा ॲडजस्ट कराव्या लागतात। तर मी काय करते, माझा ट्रायपॉड जो आहे तो खूप मोठा नाही आहे, त्यामुळे मी काय करते, जो टीपॉट वगैरे आहे किंवा किचन जो आहे त्याच्यावरती ते मी असा माझा कॅमेरा आणि फोन ट्रायपॉड ठेवून ना तर तिथे मी व्हिडिओ शूट करत असते। तर अशा प्रकारे वेगवेगळे जे तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतात तर त्यामागची ही रोजची कसरत आहे। व्हिडिओ शूट करताना जर आपल्याला उभा व्हिडिओ घ्यायचा असेल तर अशा प्रकारे आपल्याला ट्रायपॉड ॲडजस्ट करावा लागतो, आणि जर आडवा घ्यायचा असेल तर त्याला आपण असा आडवा सुद्धा करू शकतो। आणि आपल्याला ज्या अँगलने व्हिडिओ शूट करायचे आहे त्या अँगलने आपल्याला ट्रायपॉड ठेवायचा असतो। आणि त्यासोबत जर समजा आपल्या खिडकीतून उजेड येत असेल किंवा लाईटीचा जर फ्लॅश वगैरे येत असेल तर त्याने आपल्या व्हिडिओची क्लिअरिटी अशी चांगली येत नाही। तर ज्या प्रकारे आपण व्हिडिओ काढणार आहोत त्याच अँगलने आपल्याला ट्रायपॉड ठेवावा लागेल। आणि जर आपल्याला समजा एखादा व्हिडिओ जर बसून वगैरे शूट करायचा असेल तर अशा प्रकारे आपण ट्रायपॉड ठेवू शकतो। आणि नंतर आपण काय करतो की ट्रायपॉडचा अँगल आपण सेट केला की नंतर थोडासा व्हिडिओ आपण शूट करू शकतो आणि परत येऊन आपण बघू शकतो की आपला व्हिडिओ बरोबर येतोय का हे सुद्धा आपण बघायचं त्यानंतर। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हा ट्रायपॉड जो आहे तो आपण कुणाच्याही मदतीशिवाय आपले व्हिडिओ शूट करू शकतो। तर ही महत्त्वाची गोष्ट या ट्रायपॉडने आपली सोपी होऊन जाते। आणि त्याच नंतर हे जे व्हिडिओ आहेत मी कोणत्या ॲपमधून एडिटिंग करते हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर नक्की कमेंट करून सांगा, त्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवेन। तर मंडळी, तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा। तर व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा। भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये।